मालवाहतूक वाहनातून पुष्पा स्टाईलने दारूची होणारी तस्करी एलसीबीनं हाणून पाडली आहे। वाहनाचा 3,02,440 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून वाहन चालकाविरोधात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मालवाहतूक छोटा हत्ती गाडीच्या मागील बाजूस चोर कप्पा करत दारूची तस्करी होत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जामचामळा जवळ सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात मागच्या बाजूस चोर कप्प्यात लाखो रुपयांची दारू आढळून आली आहे। चालक चंद्रप्रकाश गहिंदल पाटील राहणार पद्मनाभ नगर मोगलाई धुळे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदरचा माल नारायण माळी शिरपूर, श्रीराम बाबर साक्री व महेंद्र चौधरी साक्री यांचा असून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोच करत असल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2/1/2024 रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली होती की MH15DK 2027 नंबरची गाडी आहे, छोटा हत्ती आहे, तो जामचामळा या ठिकाणी उभा आहे। त्या गाडीमध्ये दारू असल्याची बातमी आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही गाडीची पाहणी केली असता आम्हाला गाडीत कुठल्या प्रकारची दारू प्रत्यक्षाने दिसली नाही। त्यानंतर थोडीशी गाडीची व्यवस्थित तपासणी केली असता आरोपींनी गाडीमध्ये जो मधला चेंबर आहे त्यामध्ये एक फार मोठा खड्डा आहे, तो खड्डा तयार करून त्याच्यावरून एक पत्र टाकून त्याच्यामध्ये दारू ठेवली होती। सदरची दारू ही त्याच्याकडं त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। त्याचं नाव आहे चंद्रप्रकाश गहिंदल पाटील, वय 55 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार प्लॉट नंबर 90 पद्मनाभ नगर मोगलाई धुळे। या ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी सदरचा माल नारायण माळी, श्रीराम बाबर व महेंद्र चौधरी यांचा असल्याचं सांगितलं असून या चारही विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। यांनी अत्यंत दारू वाहतुकीसाठी नवीन शक्कल लढवलेली आहे। पिकअपमध्ये मधला जो खड्डा आहे तो पूर्ण त्यांनी नवीन तयार करून बॉक्स तयार करून त्याच्यामध्ये दारू ठेवून वरून पत्र टाकून सदर दारूची वाहतूक करण्यात येत होती। सदर त्यांची दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न हा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी हाणून पाडलेला आहे। पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन करीत आहे। टोटल 180 ml च्या 1060 बॉटल, प्रत्येक बॉटलची किंमत 70 रुपये आहे, अशा 74,200 व टँगो पंच 180 ml च्या 332 बॉटल असे 23,240 व टाटा कंपनीचे छोटा हत्ती याची किंमत 2 लाख अशी एकूण 3,02,440 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात पथकानं केली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।